नमस्कार. आज आपण मार्केटमध्ये मिळतो तसा जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी येथे मेजरमेंट कपमधील अर्धा कप बेसन पीठ घेतले आहे. हे पीठ चाळून घेणार आहे. त्यामुळे पिठामध्ये गाठी राहत नाहीत आणि पीठ हलके होते. या पिठामध्ये 3 टेबलस्पून रवा घातला आणि 2 टेबलस्पून साखर घातली. चवीपुरते मीठ घातले आणि पाव चमचा सायट्रिक ॲसिड घातले. यालाच लिंबू सत्व असेही म्हणतात. ढोकळ्याला रंग येण्यासाठी येथे मी पाव चमचा हळद घातली. यामध्येच घातले 1 इंच किसलेले आले. हे मिश्रण कोरडे असताना थोडे हलवून घेऊया. यामध्ये मावेल इतपत आंबटसर ताक घालावे आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. यातली साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळले पाहिजे म्हणून हे चांगले मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण 3 ते 4 मिनिटे चांगले फेटून घ्यावे. फेटल्यामुळे हे पीठ एकदम हलके होते. हे मिश्रण थोडे घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडे ताक घालणार आहे. मिश्रण चांगले हलवल्यामुळे यामध्ये बबल्स तयार होतात आणि ढोकळा जाळीदार व्हायला मदत होते. यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस घातला. लिंबाच्या रसामुळे ढोकळा जाळीदार आणि हलका व्हायला मदत होते आणि चवही छान येते. यावर झाकण ठेवून 20 मिनिटे हे बॅटर आता असेच ठेवून द्यायचे आहे. 20 मिनिट झाले आहेत आणि यातला रवाही आता छान भिजला आहे. पुन्हा एकदा हे बॅटर हलवून घेऊया. यामध्ये आता 1 मोठा चमचा तेल घालावे. तेलाने ढोकळा मऊसूत होतो. हे तेल आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. येथे मी लेमन फ्लेवरचा इनो वापरणार आहे. अर्धा चमचा इनो घालावा आणि तो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर 1 चमचा पाणी घालावे. हे बॅटर आता चांगले हलवून घ्यायचे आहे. केक टिनला ग्रीसिंग करून घेऊया आणि त्यामध्ये हे बॅटर आता ओतूया. एका मोठ्या कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालून उकळायला याआधीच ठेवून दिले होते. त्यामध्ये बॅटर ओतलेले हे भांडे आता ठेवून देऊया. यावर झाकण ठेवून 20 मिनिटे हा ढोकळा आता शिजवून घेऊया. ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल घातले आहे. अर्धा चमचा मोहरी घातली. 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या घातल्या आणि 4 ते 5 कढीलिंबाची पाने घातली. अर्धा कप पाणी घातले आणि 1 चमचा साखर घातली. पाव चमचा मीठ घातले. यातली साखर चांगली विरघळून घ्यायची आहे आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. ढोकळा आता तयार झाला आहे. 10 मिनिटे हे आता असेच ठेवून द्यायचे आहे. 10 मिनिटांनंतर ढोकळा आता कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त असा जाळीदार मऊसूत ढोकळा तयार झाला आहे. यावर आता फोडणी केलेले हे पाणी पसरवून घेऊया. कसा वाटला हा ताकातला मस्त जाळीदार ढोकळा? आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.